पिंपळगाव क्रिकेट संघ यांनी आपल्याला ज्या प्रकारे ते ही पूर्ण स्पर्धा खेळले त्याच प्रकारे या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी विविध रूपाने आपल्याला खूप प्रतिसाद दिला, आपल्याला खूप सहकार्य केले. कॉमेंट्री करताना म्हणा, अंपायरिंग मध्ये म्हणा, लाईन्समॅन म्हणून म्हणा, या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांची साथ लागलेली आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. यूट्यूबर दादा जे आपले NTC स्पोर्ट्स लाईव्ह हे त्यांचं चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब देखील करा. तुमच्या पुढच्या सामन्यांसाठी तुम्ही यांच्याकडून यांची जी सेवा आहे ती घेऊ शकता. कारण आम्ही बघितलं की ते अतिशय मेहनत करून आम्हाला सगळे फुटेज दाखवत होते, खूप प्रयत्न करत होते की ती जी लाईव्ह फुटेज आहे त्याच्यामध्ये सगळं कव्हरेज झालं पाहिजे. तर तुम्हाला खूप खूप आभार. पुढे कोण आहे? मंडपवाले बिंदास दादा. लक्ष्मण कदम. राकेश महाडिक दादा. बॉल कंट्रोलर, रन कंट्रोलर, थर्ड अंपायर, स्कोरर तुषार सुतार, कृष्णा धनावडे आणि अचानक मित्रमंडळ यांनी अंपायरिंग साठी आपल्याला जे सहकार्य केलं आहे. अरे याचं नाव घेतलं का? तुझं नाव काय रे? संतोष कदम याचं देखील आपल्याला खूप सहकार्य लागलं होतं, त्यासाठी धन्यवाद. अतिशय सुंदररित्या या सगळ्यांनी आपल्याला अंपायरिंग मध्ये आणि स्कोरिंग मध्ये सहकार्य दिलं आहे. संतोष कदम माझ्या बाजूला बसून अगदी न चुकता ते स्कोरिंग शीट पाळत होते. अचानक मित्रमंडळ दे. हा झालं. हा माझा आहे. आता यापुढे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या दोन विजेते संघ, मी दोघांनाही विजेते संघ म्हणेन कारण आपल्याला माहिती आहे 5 बॉल मध्ये आणि या कंडिशन मध्ये खेळणं खूप डिफिकल्ट होतं. पण तरी आपल्याला म्हणावं लागेल की द्वितीय पारितोषिक सामनावीर तर आपल्याला थोडं अजून थांबावं लागेल. जे द्वितीय आणि प्रथम द्वितीय आणि प्रथम पारितोषिक हे देण्याच्या अगोदर आपण वैयक्तिक जे अवॉर्ड आहे ते देऊया. प्रथम बेस्ट बॅट्समन हे ठरले आहेत आंगले टीमचे मयूर. आम्ही तुमची खेळी बघितली, प्रत्येक सामन्यामध्ये सलामीला येऊन तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या टीम बरोबर उभे राहिलात आणि तुमच्या टीमचं हे प्रेम नक्कीच आम्ही समजू शकतो कारण तुम्ही या टीमला फायनल जिंकून दिलेली देखील आहे. आंगले टीम कडूनच बेस्ट बॉलर जे ठरलेले आहेत हे देखील आंगले टीम कडूनच आहेत. त्यांचे नाव आहे अनिकेत. स्लोअर बॉल, लोअर फुल टॉस, डिस्गाइज डिलिव्हरी, शॉर्ट बॉल. अनिकेत आणि अनिकेतला सन्मानित करतील. तूच कर ना. आमचे लाडके महेश धनावडे.
तो आहे ना, धामणीचा आहे ना, हे हा राज आंगले टीमचा नाही, धामणीचा आहे रे. धामणी हा नाव आहे ना पुढे. धामणी टीम इकडे आहे का? हा, तर आपण मालिकावीर च जे पारितोषिक आहे ते प्रथम आणि द्वितीय टीम मधून नाही आहे, पण ते भेटणार आहे राज धामणी टीम कडून. टीमची बॅटिंग असो किंवा टीमची बॉलिंग असो, या एका मॅच मध्ये त्यांनी इंडिव्हिज्युअली 50 रनांची खेळी खेळली होती. इंडिव्हिज्युअल 50 रन, जिथे पूर्ण टीमला 50 रन मारणे डिफिकल्ट होत होते, तिथे या खेळपट्टीवर बघा अशा सडपातळ कदकाठीच्या या प्लेयरने 50 रन मारले आहेत एका मॅच मध्ये. आणि फक्त बॅटिंग नाही, पण त्यांनी आपल्या टीमसाठी एक उत्कृष्ट बॉलरची भूमिका निभावलेली आहे. तर अशा या राजला मालिकावीर या पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या. खाली नाही, आता थोडा वेळ राज आकाशातच असणार आहे असं मला वाटतंय, पण अतिशय सुंदर अशी खेळी खेळलीस तू राज, आणि त्यासाठी खूप खूप आभार. अरे लाजू नको, कोण ऐकणारी असेल तर बोलून घे. त्यांना 2 शब्द बोलायचे आहेत. त्यांच्या टीममेट्सला वाटतं की त्यांनी 2 शब्द बोलावेत. आयोजन खूप चांगलं होतं. इकडे खेळल्याला खूप मजा येते. इथे नियोजन खूप चांगलं होतं. खेळायला मजा आली. बस, थँक्यू. असा हा साधा बोळा प्लेयर हा जेव्हा ग्राउंडवर असतो तेव्हा काय जादू करतो आपण बघितलेलंच आहे. 50 रनाची विस्फोटक पारी. आणि युट्यूबर जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर इकडे यायचं आहे. युट्यूबर लाईव्ह वर आवाज जात नाहीये. आता द्वितीय पारितोषिक ज्यांनी कमावलेला आहे, खरोखर त्यांनी कमावलेला आहे. आणि आपला पूर्ण जीव लावून, खरोखर मी काही प्लेयर्स बघतो तर त्यांनी आपला जीव लावून हा खेळ खेळलेला आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो. द्वितीय पारितोषिक चे मानकरी ठरलेले आहेत श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव. कल्पेश गुरव यांनी हे पारितोषिक द्यायचे आहे भैरी भाऊच्या नावाने. अक्षय कदम यांनी मेडल देण्यासाठी खाली यायचं आहे. अवॉर्ड देतोय तो, मेडल द्यायसाठी खाली यायचं लवकर. अक्षय कदम हे यांना मेडल्स देतील. नीट पहा, हा सिल्वर मेडल नाही, हा गोल्ड मेडलच आहे. कारण तुम्ही जी खेळी खेळलाय ती नक्की गोल्ड मेडलच्याच स्तराची होती. अतिशय उत्कृष्ट अशी तुम्ही टीम राहिलेला आहात. आणि तुमची जी साथ लाभलेली आहे, आनंदाने आम्ही अब्रार यांना उत्कृष्ट म्हणजे काय फिल्डिंग होती 251. आणि अजून एक आपल्याकडे पारितोषिक आलेले आहे श्री प्रशांत कदम यांच्याकडून उत्कृष्ट फिल्डिंग साठी अब्रार यांना 251 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा बघा, आपलं मन लावून जीव लावून खेळणं ही एक चांगली बाब असते आणि त्यासाठी यांना एक पारितोषिक. हे नंतर दिले जाईल. ट्रॉफी घेण्यासाठी पुढे कोण येत आहे? ये ना, तू पण ये.
जा 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 आगे जा. अरे वो छोट ट्रॉफी देने जा. अरे जा. अक्षय कदम, प्रशांत कदम, मनोज कदम, पुढे या पुढे या. आपलाही हातभार लागला आहे या स्पर्धेत. भाई एक तरी राहू दे, सगळ्या घेऊन जात. अरे रोहित अवस्था बघ आणि पाकिट नाही भेटला हो मला, रोहित अवस्था बघ माझी कशी आहे. म्हणून तुला मागे तोंड दाखव, तोंड फक्त. अरे बंद कर, 200च बोललास तू. अच्छा 51 नाही का. वरचा एक दे. एक नंबर. हा आंगले आंगले टीम. तुम्ही दाभोळचे की कुठले? दाभोळची देवी चंडिका देवी नाही, आंगले कुठे येतात? राजापूर. आणि आता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, अच्छा प्रशांत कदम हे अब्रार यांना सन्मानित करताना त्यांच्या उत्कृष्ट फिल्डिंगसाठी. हे प्रेम असतं खेळाडूंना बघून. आणि आता अब्रारने आम्हाला भेटायचंय नंतर. आता आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो, प्रथम पारितोषिकचे मानकरी आजच्या पूर्ण स्पर्धेत ज्यांनी प्रत्येक टीमला मागे सोडलं, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग याच्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी दाखवली, त्यासाठी त्यांना बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांची देखील पारितोषिकं भेटली. आणि या शेवटच्या क्षणाला येऊन त्यांनी धैर्य ठेवून, सामर्थ्य दाखवून जे पहिलं पारितोषिक हक्काने आपल्या नावावर केलं, ते चंडिका देवी क्रिकेट संघ आंगले राजापूर यांना मी स्टेजवर बोलवतो. त्यांचे खूप खूप अभिनंदन. आंगले क्रिकेट टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यांना सन्मानित करायला मी बोलवतो रुपेश धनावडे. गणेश हॅलो, थोडी माफी असावी, कोणतरी घरी जाण्याच्या घाईत होतं, तर त्यामुळे ते आपले जेनसेटची वायरच घेऊन गेलेलं होतं. पण हा क्षण आपण असाच वाया जाऊन देणार नव्हतो. त्यामुळे प्रथम पारितोषिकचे मानकरी श्री चंडिका देवी संघ क्रिकेट संघ आंगले, जय. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुमचे या टुर्नामेंटमध्ये आल्यासाठी, या स्पर्धेत आल्यासाठी खूप खूप आभार. श्री भैरी भवानी चषक 2025 पर्व 1 भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण यांनी आयोजित केलेला हा भव्य असा क्रिकेट सोहळा, ही भव्य अशी क्रिकेट स्पर्धा, याच्यामध्ये तुम्ही आलात, तुम्ही सगळ्या टीम आलात, सगळ्या टीमनी मिळून याला भरभरून प्रतिसाद दिलात.
आणि विजयाचे तुम्ही मानकरी ठरलात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आयोजकांचे खूप खूप आभार. तुम्ही ज्या प्रकारे ही पूर्ण टुर्नामेंट पार पाडलात. काय बोलतोय सचिन दादा? कर्णधाराला, आंगले टीमचे कर्णधार यांनी स्टेजवर जायची कृपा करावी. आणि आपल्याला माहित आहे 12 ते 14 फेब्रुवारीला 12 ते 14 फेब्रुवारीला एक अजून टुर्नामेंट होणार आहे, श्री आंबेडकर चषक, बाबासाहेब आंबेडकर चषक. मंडपवाले दादा आणि डीजे वाले दादा यांनी देखील पुढे यायचं आहे. तुमचा आम्हाला खूप सहकार्य राहिलेलं आहे. आणि मित्र एक सेकंड हा, फक्त एक सेकंड. मंडपवाले दादा आणि डीजे वाले दादा यांचा देखील आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे, तर त्यांना खूप खूप धन्यवाद आणि सन्मान चिन्ह देताना सचिन कदम व राकेश महाडिक, थँक्यू. आता तुम्ही